वचन दिले तू मला ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला आता पाहायला मिळते की इकडे आता ऊर्जा आणि शौर्य हे दोघंजणं केसबद्दलचं काम करत असतात, केसवर डिस्कस करत असतात. ऊर्जा शौर्याला सांगत असते की शौर्य, अरे इन्स्पेक्टर साहेबांनी आपली केस आता माने इन्स्पेक्टरांकडे सोपवलेली आहे, कारण त्यांना एक खूप महत्त्वाची आणि म्हणजे जरुरी केस आलेली आहे. त्याबरोबर मग आता लगेचच शौर्य म्हणतो, मग तू त्यांच्याकडनं चार्जशीट कलेक्ट केलीस का? त्याबरोबर मग ऊर्जा सांगते की नाही, मला इन्स्पेक्टर माने म्हणाले की जरी आता मी नाही कलेक्ट केली तरीही चालेल, ते परत नंतर उद्या येताना घेऊन येतील कोर्टामध्ये. त्याबरोबर शौर्य म्हणतो, बरं काही हरकत नाही ऊर्जा, हे बघ ह्या सर्व झेरॉक्स मला तू काढून आणायला सांगितल्या होत्यास, त्या मी काढून आणलेल्या आहेत. त्याबरोबर मग ऊर्जा म्हणते थँक्यू सो मच. तर दुसऱ्या बाजूला आता शिर्के सुवर्णाबरोबर बोलत असतात आणि शिर्के सुवर्णाला म्हणत असतात, सुवर्णा तुलासुद्धा असंच वाटतं का की आपल्या अर्पिताच्या बाबतीत जे काही घडलं त्यामध्ये माझी चूक आहे म्हणून? जे काही घडलं आपल्या अर्पिताच्या बाबतीत त्याला मी जबाबदार आहे म्हणून विक्रांत जे बोलला ते तुला पटलं आहे का? त्यावर आता सुवर्ण म्हणते, माफ करा पण खरं बघायला गेलं तर म्हणजे त्यावर मग लगेचच आता शिर्के म्हणतात, बोल ना, जे काही तुझ्या मनात असेल ते सगळं बोलून टाक. त्यावर ती म्हणत असते की आपल्या घरात बायकांना कधी बोलण्याची मुभा मिळते का? आपल्या घरात फक्त पुरुष बोलतात आणि बायका मात्र ऐकतात. तुम्हीच आपल्या दोन्ही मुलांची लग्न ठरवलीत आणि सगळं तुम्हीच केलं. खरं बघायला गेलं ना तर जेव्हा तुम्ही हे सगळं केलं तेव्हाच मला हे सगळं पटलं नव्हतं. त्यावर आता लगेचच शिर्के म्हणतो, म्हणजे? त्यावर ती सांगते, अहो तुम्ही जेव्हा शौर्याचं आणि त्या आपल्या अर्पिताचं लग्न ठरवलं ना त्या दिवसापासून कधीही मी शौर्याच्या डोळ्यात अर्पितासाठी प्रेम पाहिलंच नव्हतं, त्याला कधी आनंद झालाच नव्हता. त्याबरोबर आता शिर्के म्हणतो, काय बोलतेस हे? त्यावर अर्पिता म्हणते, हो अगदी खरं बोलते मी. आपल्या अर्पिताने त्याच्यावर खरोखर मनापासून प्रेम केलं हे खरं असलं तरी शौर्याच्या मनात मात्र अर्पिताबद्दल कधीही काहीही भावना नव्हत्या, हे सुद्धा अगदी तितकंच खरं आहे. कळलं का तुम्हाला? त्यामुळे म्हणून मला असं वाटतं की हे सगळं जे झालं ते चुकीचंच घडलं. आणि खरं बघायला गेलं ना तर मला आता अर्पिताची खूप जास्त काळजी वाटते. त्यावर मग दुसऱ्या बाजूला इकडे आता विजया ही दिव्याकडे आलेली असते आणि आता ती दिव्यासाठी येताना साड्या घेऊन आलेली असते. आता दिव्या साड्या बघून खुश होते आणि म्हणते की तुम्ही या साड्या माझ्यासाठी आणल्यात सासूबाई, खरंच? त्याबरोबर आता विजया म्हणते, हो तुझ्याचसाठी. आता तुझ्या बहिणीला साड्या दिल्या म्हटल्यावर तुला नको का द्यायला? त्यावर विजयाचं हे बोलणं ऐकून दिव्या खुश होते. दिव्या म्हणते, खरंच सासूबाई, या घरात जर माझी काळजी कोणाला असेल ना तर ती फक्त तुम्हाला आहे, तुम्ही माझा केवढा विचार करता. त्यावर विजया म्हणते, दिव्या माझं ना तुझ्याकडे एक काम होतं, ते काम तुला करशील ना? त्यावर मग दिव्या म्हणते, बोला सासूबाई काय काम आहे? त्यावर मग विजया ही म्हणत असते, सांगते. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता शिर्केला त्याची बायको म्हणत असते की हे सगळं जे घडतं आहे ना त्यामध्ये आपली चूक जरी नसली तरी आपला विक्रांत त्या मुलीबरोबर जे काही वागला तिचा तळतळाट तर लागला असेलच ना आपल्याला. त्याबरोबर हे ऐकून शिर्के म्हणतो, काय वागलं विक्रांत त्या मुलीबरोबर? हे बघ, विक्रांतने काहीही केलेलं नाही आहे, विक्रांत गुन्हेगार नाही आहे, विक्रांत निर्दोष आहे, समजलं ना? लक्षात ठेव, विक्रांत निर्दोष आहे. त्याबरोबर ती म्हणत असते, अहो असं काय करताय? नाही मला मान्य आहे इतरांसमोर आपण हेच बोलतोय की विक्रांत निर्दोष आहे, विक्रांत निर्दोष आहे, पण खरं काय आणि खोटं काय हे आपल्याला तर माहिती आहेच ना. आपल्याला अगदी व्यवस्थित माहीत आहे की आपला विक्रांत निर्दोष नाही आहे, विक्रांतने खरोखर काहीतरी चुकीचं केलं आहे. त्याबरोबर आता लगेचच शिर्के चिडतो आणि म्हणत असतो, हे बघ सुवर्णा, असं काहीही बोलू नकोस. आपल्याला जरी माहिती असलं ना की आपला विक्रांत गुन्हेगार आहे, विक्रांत दोषी आहे, तरीसुद्धा आपण हेच कायम बोलत राहायचं की विक्रांत निर्दोष आहे, विक्रांत निर्दोष आहे. कारण जर विक्रांत दोषी आहे हे समजलं आणि विक्रांत तुरुंगात गेला ना तर त्याचं करिअर, त्याचं फ्युचर, त्याचं भविष्य सगळं उद्ध्वस्त होईलच. पण त्या व्यतिरिक्त आतापर्यंत माझं जे काही पार्टीमध्ये वजन आहे ना ते सगळंसुद्धा खराब होईल आणि माझ्यासुद्धा नावाला बट्ट्या बसेल. त्यामुळे असं काहीही करून चालणार नाही आहे, समजलं का तुला? त्यामुळे एकच गोष्ट लक्षात ठेव आणि ती म्हणजे की विक्रांत निर्दोष आहे. आणि राहिला प्रश्न माझ्या अर्पिताचा, तर माझ्या अर्पिताला सगळं सुख मिळावं ह्यासाठी मी प्रयत्न करेन. त्या जहागीरदाराने जरी त्या मुलीसमोर हात टेकले ना तरी मी कधीच त्या मुलीसमोर हात टेकणार नाही. माझ्या अर्पिताला तिचं सुख मी मिळवून देईन. तर इकडे आता विजया ही दिव्याला सांगत असते, दिव्या तुझ्या बहिणीला
मी आज व्रत करायला लावणार आहे. त्यावर दिव्या म्हणते, तेच व्रत ना जे घरात नवीन नवरी आल्यावर तिला करायचं असतं. त्यावर विजया सांगते, हो अगदी बरोबर, पण यावेळी मी मोठी नाही तर छोटी समई तिथे ठेवणार आहे आणि त्या समईमुळे आता तुझ्या बहिणीला त्रास होईल. त्याबरोबर मग दिव्या म्हणते, तो कसा आई, यात काय फरक पडतो, छोटी काय मोठी काय. त्यावर मग विजया म्हणते, छोट्या समईमध्ये तेल थोडं कमी राहतं, त्यामुळे तुझ्या बहिणीला रात्रभर त्या समईमध्ये तेल टाकत राहावं लागणार आहे, जागरण करावं लागणार आहे आणि त्यामुळे तिला त्रास होईल. उद्या तिला इतका त्रास झाला पाहिजे ना की तिच्या अंगात त्राणच उरले नाही पाहिजेत की ती म्हणजे उद्या कोर्टात उभी राहील. त्याबरोबर आता दिव्या म्हणते, अहो आई, पण ह्या सगळ्याचा काही उपयोग होणार नाही, उलट त्या दिव्या ऊर्जाचा फायदाच होईल. त्यावर मग विजया म्हणते, तिचा फायदा तो कसा. त्यावर दिव्या म्हणते, अहो आई, असं काय करताय, ती ऊर्जा आहे, ऊर्जा तिला जागरणांची वगैरे सवय आहे, जागरणं करून ती अभ्यास करत असते, कामं करत असते आणि उलट तिचं जर जागरण करायचं असेल तर माझंसुद्धा जागरण होईलच की, त्यापेक्षा तुम्ही करा ना तिच्याबरोबर जागरण. त्याबरोबर विजया म्हणते, तू करायचं आहेस तिच्याबरोबर जागरण, मी नाही. तू तिला ना काम करू द्यायचेस ना झोपू द्यायचेस, समजलं. दिव्या म्हणते, आई अहो मग माझी झोप कशी होईल. त्यावर मग विजया म्हणते, अगं झोपतेसच ना रोज, मग एक दिवस कर की जागरण. जाऊ दे, तुला नसेलच जागरण करायचं तर मग मी तरी काय बोलू. मी विचार केला होता की तुलासुद्धा एखादा छानसा दागिना देईन, पण नको. आता तुला जर जागरण करायचं नाही आहे, मी सांगितलेलं एक काम जमणार नाही आहे, तर मग तुला कशाला देऊ ना मी दागिना, सोड. त्याबरोबर मग ती लगेचच दिव्याच्या हातामध्ये साड्या देते आणि म्हणते, हे घे, तू ह्या साड्याच नेस, फक्त दागिना वगैरे नको, राहू दे. त्याबरोबर दिव्या म्हणते, नाही नाही आई थांबा, मला जमेल, मी करेन हे काम. त्यावर विजया म्हणते, बघ हा, नक्की करशील ना, कारण हे काम करत असताना कुठलीही गल्लत होता कामा नये, कुठलीही चूक होता कामा नये. त्याबरोबर मग दिव्या म्हणते की नाही आई, माझ्याकडनं काहीही चूक होणार नाही, कसलीही गल्लत होणार नाही, तुम्ही काहीही काळजी करू नका, मी अगदी सगळं व्यवस्थित करेन. त्यानंतर मग विजया तिकडनं बाहेर पडते. आता ते बघते की शौर्य आणि ऊर्जा हे दोघंजणं मिळून ऊर्जाच्या केसवरती काम करत आहेत. विजया विचार करते, बाप रे, इकडे जोरात चाललं आहे म्हणायचं केसचं काम. नाही नाही, काहीही झालं तरी मला हे असं होऊ द्यायचं नाही आहे. उद्याची केस हेच जिंकणार, माझ्या मुलाला घेऊन काम करते काय, बघते. तर दुसऱ्या बाजूला पूर्वाने आता ऊर्जाला फोन केलेला असतो, पण ऊर्जाचा फोन खोलीतच असल्यामुळे फोन दिव्या उचलते. हॅलो मनू, कशी आहेस असं विचारल्याबरोबर समोरून दिव्या बोलते, तुझी मनू नाही, मी बोलते दिव्या. त्याबरोबर मग आई म्हणते, दिव्या तू मनूच्या खोलीत तू काय करतेस. त्याबरोबर दिव्या म्हणते, आई मी काही तुझ्या मनूच्या खोलीत वगैरे नाही आहे, तुझी मनू माझ्या खोलीत आहे. त्याबरोबर आई म्हणते, का ऊर्जा का तुझ्या रूममध्ये. त्यावर दिव्या म्हणते, आई अगं असं काय करतेस, जहागीरदारांच्या घराण्याची पद्धत आहे, सत्यनारायण आणि देवदर्शन झाल्याशिवाय नवीन जोडप्याला एकत्र राहता येत नाही. त्यावर आई म्हणते, मग झालं का सत्यनारायण, झालं का देवदर्शन. त्यावर मग आता दिव्या म्हणते, हो हो झालं ना सत्यनारायण, आईसाहेबांनी घरी सासूबाई नसताना गपचूप करून घेतलं सत्यनारायण आणि मग घरी आल्याच्या नंतर आईनी जो काही तमाशा केला आहे ना की काय सांगू तुला. त्याबरोबर आता लगेचच इकडे पूर्वा म्हणते, काय खरंच. त्यावर दिव्या म्हणते, हो ना. आणि मग त्यांनी ऊर्जाकडनं, त्याबरोबर इकडे आता दुसऱ्या बाजूला ऊर्जाकडे आता विजया येते. विजया म्हणते, काय काय सुरू काय आहे इकडे. त्यावर मग ऊर्जा म्हणते, काही नाही आई, उद्या कोर्टात केसचं हिअरिंग आहे ना, त्याचीच सगळी तयारी सुरू आहे, त्याचीच गडबड. त्याबरोबर मग विजया म्हणते, मला ना खरं तर तुम्हा आजकालच्या मुलींचं कौतुकच वाटतं. नाही म्हणजे कसं ना, तुम्ही अगदी छान सगळं काही जुळवून घेता, एका बाजूला काम आणि एका बाजूला कुटुंब दोन्हीही. पण खरं बघायला गेलं ना तर मला हे सगळं पटतच नाही. त्यावर ऊर्जा म्हणते, म्हणजे. त्याबरोबर दिव्या आता विजया म्हणते, म्हणजे जर तुमच्याऐवजी मी असते ना तर मी दोन्ही बाजू सांभाळायला घेतल्याच नसत्या, मी एकच बाजू सांभाळली असती, एकतर घर नाहीतर काम. कारण काय होतं, घराकडे बघायला गेलं तर कामाकडे दुर्लक्ष होतं, कामाकडे बघायला गेलं तर घराकडे दुर्लक्ष होतं. आणि नवीन लग्न म्हटलं ना की 3-4 महिने हमखास जातातच गं, आणि त्या 3-4 महिन्यामध्ये कामाकडे सुद्धा खूपच दुर्लक्ष होऊन जातं. म्हणून मला वाटतं लग्न झाल्यानंतर ह्या सर्व गोष्टी मुलींनी जरा थांबवायला हव्या. काय वाटतं तुला. त्यावर मग ऊर्जा म्हणते, नाही सासूबाई, तुम्ही काही काळजी करू नका, मी माझं काम आणि माझं कुटुंब ह्या दोन्ही गोष्टींमध्ये अगदी व्यवस्थित समतोल साधेन. मला सांगा, आज तुम्हाला काही वाटलं का. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता
पूर्वा म्हणते बोल ना दिव्या, काय सांगत होतीस? दिव्या म्हणते सासूबाईंनी ऊर्जाला स्वयंपाक बनवायला लावला होता, घरची रीत म्हणून. त्यावर मग पूर्वा म्हणते काय एवढ्या लोकांचा स्वयंपाक ऊर्जाने बनवला का? त्यावर दिव्या म्हणते हो तर बनवला ना, ऊर्जाने सर्व स्वयंपाक बनवला, तो सुद्धा अगदी माझ्या गायडन्स खाली. मी तिला सांगत होते ना कसं कसं करायचं, काय काय करायचं, मग ऊर्जा अगदीच सगळं तसं तसं करत गेली. त्यावर मग आता पूर्वा म्हणते काय काय केलं ऊर्जाने? मग आता दिव्या ऊर्जाने खीर बनवली, पुरी बनवली, बटाट्याची भाजी बनवली, भात, वरण, पापड हे सगळं काही सांगते. मग लगेचच पूर्वा म्हणते मग तू ऊर्जाला व्यवस्थित सांगितलं होतंस ना की शेवया बनवण्या अगोदर कुकरला 3 वेळा शिट्टी काढून घ्यायची असते, ते कुकरला शिजवल्या होत्यात ना शेवया? त्यावर लगेचच दिव्या म्हणते हो हो शिजवल्या होत्या ना, व्यवस्थित शिजवल्या होत्या. आता इथेच पूर्वाला सत्य समजतं. मग पूर्वा म्हणते तिकडे सगळं बरं आहे ना दिव्या, सगळे ऊर्जाबरोबर बरं वागतात ना, सगळं चांगलं सुरू आहे ना? त्यावर दिव्या म्हणत असते चांगलं? आई अगं काय सांगू इथे तुला, जेव्हापासून ऊर्जा ह्या घरामध्ये लग्न करून आली आहे ना तेव्हापासून घरामध्ये रोज काही ना काहीतरी नवीन राडे होतच असतात. एंटरटेनमेंट नुसतं एंटरटेनमेंट. तर इकडे विजया ही ऊर्जाला म्हणत असते अगं हो गं ऊर्जा, तू सगळं बॅलन्स करतेस, पण तरी रीतीभाती काय पूर्ण होतात का? त्या काहीतरी मागे सुटून जातातच ना. आता जर मी तुला काही सांगितली एखादी रीत आणि तू ती करायला गेलीस तर उद्या पुन्हा जाऊन जर तुझ्या केसवर या सगळ्याचा काही इफेक्ट झाला तर तू म्हणशीलच ना की मी मुद्दामून तुला हे काम सांगितलं म्हणून तू केस हरलीस, माझ्या नवऱ्याच्या विरोधात शेवटी तू उभी आहेस. त्यावर मग ऊर्जा म्हणते नाही हो सासूबाई, मी असं बिलकुलच काही म्हणणार नाही. मी असं का म्हणेन? अहो तुम्हाला जर मला काही काम सांगायचं असेल ना तर तुम्ही अगदी हक्काने मला सांगू शकता, बोला ना काय काम आहे तुमचं, मी करेन. त्यावर मग विजया शौर्याला म्हणते शौर्य खरेच सांगू का तुझ्या बायकोला काम, का तू म्हणशील की माझ्या बायकोला कामाला लावली म्हणून? त्याबरोबर शौर्य म्हणतो बोल ना मॉम, जे असेल ते सांग. त्यावर मग आता लगेचच विजया ऊर्जाला म्हणते ऊर्जा तुला आठवतंय का आपल्या दोघींची पहिली भेट? त्याबरोबर ऊर्जा गप्प बसते. तर विजया म्हणते ऊर्जा आपल्या दोघींची ही पहिली भेट तुला आठवत नाही का? अगं आपली पहिली भेट झाली होती ती मंदिरातच झाली होती नाही का? आणि मग आपण पुन्हा दुसऱ्यांदा भेटलो त्यासुद्धा मंदिरातच, आठवतंय ना तुला? त्याबरोबर इकडे पूर्वा म्हणत असते दिव्या काय बोलतेस तू, हे तुला लाज वाटते का? काही कळतंय का तुला? अगं मला वाटलं होतं की तिकडे तू आहेस तर तू ऊर्जाची काळजी घेशील, तिला समजून घेशील, तिची साथ देशील, तिच्या पाठीशी राहशील, तर ते सगळं राहिलं दूर. तू एंटरटेनमेंट म्हणतेस, तुला मनोरंजनाच्या गोष्टी वाटत आहेत का घरातले वाद? त्याबरोबर मग दिव्या म्हणते अगं नाही गाई, तसं काही नाही आहे. अगं ऊर्जेची काळजी तर मला वाटतच असते, मी तिला वेळोवेळी मोटिवेट करत असते, गाईड करत असते, पण आता मी तुला सांगत होते की इकडे सगळं छान व्यवस्थित आहे. फक्त आता ऊर्जा घरात आल्यापासून घरात रोज नवीन नवीन एक एक खटके उडतच असतात, रोज घरामध्ये नवीन नवीन काहीतरी तमाशा होतच असतो, बस बाकी काही नाही गं. असो आता दुसरं मी तुला काय सांगू शकते. त्याबरोबर मग आता लगेच इकडे पूर्वा म्हणत असते दिव्या तू ऊर्जाकडे फोन दे ना, मला ऊर्जाबरोबर बोलायचं आहे, मला तिलाच काहीतरी सांगायचं आहे. त्यावर दिव्या म्हणते आई ती रूममध्ये आली ना की मी तिला तुझा निरोप सांगे ना की तू फोन केला होतास असं. त्यावर मग लगेचच पूर्वा म्हणते अगं दिव्या असं काय करतेस, जा ना ऊर्जाला फोन दे, मला ऊर्जाबरोबर महत्त्वाचं बोलायचं आहे, मला महत्त्वाचं सांगायचं आहे, जा बरं तू. त्याबरोबर मग इकडे दिव्या म्हणत असते आई अगं असं काय करतेस, त्या घरामध्ये आता मी ऊर्जाला कुठे शोधत बसू, त्यापेक्षा तू आत्ता फोन ठेव, नंतर मग ऊर्जा रूममध्ये आली की मी ऊर्जाला सांगते, ऊर्जा तुला थोड्या वेळात फोन करेल. त्याबरोबर मग आता लगेचच ती म्हणायला लागते की असं कसं करतेस तू, हे बघ माझं महत्त्वाचं आहे, तू आत्ताच्या पुरतं जा ना. त्यावर मग दिव्या म्हणते आई करेल ना गं ती तुला नंतर, इतकी काय घाई. तसंही ती तिच्या त्या केसचं काम करत बसली. त्यावर दिव्याला पूर्वा म्हणत असते अगं मग मला त्याच्याबद्दलच बोलायचं. अगं ऐक, पण आता ती काहीच बोलत नाही आणि ती सरळ फोन कट करून टाकते. दिव्याला इकडे आईला टेन्शन देऊन गंमत वाटलेली असते, तिला वाटतं की चला आईच्या कानावर सगळं घातलं, आता कसं बरं पडलं.
तर दुसऱ्या बाजूला इकडे आता विजया ऊर्जाला म्हणत असते, ऊर्जा अगं दोन्ही वेळा आपली भेट मंदिरातच झाली, याच्यावरून मला कळायला हवं होतं की ह्या घरात सून म्हणून तूच येणार म्हणून. त्यावेळी मग ऊर्जालासुद्धा आठवतं की खरोखरच तिची विजयाबरोबर दोन्ही वेळा मंदिरातच भेट झाली होती. मग विजया म्हणते, ऊर्जा आता आपली दोन्ही वेळा भेट मंदिरातच झाली, यावरून मला एक गोष्ट तर अगदी स्पष्ट झाली आहे, ती म्हणजे तुला देवधर्म याची खूप आवड आहे, पूजा अर्चा तुला आवडते. त्यामुळे मला तुला एक गोष्ट सांगायची होती, पण म्हणजे बघ हां, तुला जमली तर कर. मला तुला ना व्रत करायला सांगायचं आहे. आपल्या देवीसाठीचं हे व्रत असतं, हे प्रत्येक नववधूने करायचं असतं. समईमध्ये रात्री तेल टाकत राहायचं असतं. त्याबरोबर शौर्य म्हणतो, काय रात्रीचं? अगा मग ऊर्जाला रात्रभर जागरण करावं लागेल, हे कसं शक्य आहे? त्यावर मग आता आजी म्हणते, अरे शौर्य काळजी करू नकोस, ऊर्जाला रात्रभर नाही जागावं लागणार. आपल्या व्रताच्या समया मोठमोठ्या आहेत, एकदा तेल ओतलं तर रात्रभर ती पेटत राहील. त्याबरोबर मग लगेचच आता विजया म्हणते, नाही आईसाहेब, व्रताच्या समया नाही आहेत. त्यावर मग विजयाला आईसाहेब म्हणतात, कुठे आहेत त्या? त्यावर आता विजया सांगते, अहो आईसाहेब, मी व्रताच्या समया पॉलिशला दिल्या आहेत. त्यावर आईसाहेब म्हणतात, का दिल्यास तू विजया समया पॉलिशला? तुला माहिती होतं ना की आता त्या लागतील म्हणून. मग त्यावर विजया म्हणते, आईसाहेब हो, मला कुठे माहिती होतं की हे दोघंजणं असं अचानक लग्न करून येणार आहेत. मला माहिती असतं तर मी नसते दिल्या समया पॉलिशला, पण मला माहीत नव्हतं, त्यामुळे मी दिल्या आहेत. पण तुम्ही काळजी कशाला करताय? आपल्याकडे आहे ना एक आणखीन समई. आणि मग ती छोटी समई विजया मागवून घेते. आईसाहेब म्हणतात, ह्या एवढ्याशा समईत ती कसं व्रत पूर्ण करेल? तिला रात्रभर तेल ओतत राहावं लागेल समईत. त्यावर विजया ऊर्जाच्या हातावर ती समई ठेवत म्हणते, ऊर्जा तू कर ह्या समईने व्रत पूर्ण. अहो आईसाहेब, असं काय करताय? ह्या चाळीतल्या मुलांना सवय असते. त्यावर मग शौर्य म्हणतो, आई तू नेहमी चाळ चाळ असं का बोलतेस? त्यावर विजया म्हणते, अरे माझा हेतू चांगला होता शौर्य बाळा. अरे म्हणजे चाळीत कसं दिवसभर गोंधळ असतो, गोंगाट असतो, सतत किलबिल कावकाव असतं. मग त्यामुळे अभ्यास करायला निवांत असा वेळ मिळत नाही ना. म्हणून मग सगळीकडे शांतता झाल्यानंतर मुलं रात्रीचा अभ्यास करतात. म्हणून मी म्हटलं, ऊर्जालासुद्धा सवय असेलच की रात्रीच्या जागरणाची. त्यावर ऊर्जा म्हणते, हो आहे मला रात्रीच्या जागरणाची सवय, तुम्ही काळजी नका करू, मी करेन हे व्रत पूर्ण. त्याबरोबर मग आता विजया लगेचच आईसाहेबांना म्हणते, बघितलं आईसाहेब, तिला काहीच अडचण नाही आहे. उगाचच तुम्हीच म्हणत असता कसं जमेल, कसं करेल, काय करेल, कसं करेल. उगाच तुम्ही त्या बिचारीला टेन्शन दिलं. बरोबर करेल ती. ऊर्जा तू हे व्रत पूर्ण करा. तुला माहिती आहे का हे व्रत कशासाठी असतं? हे व्रत आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुसाठी असतं. म्हणजे असं म्हणतात की ही समई जशी तेवत राहील की नाही, तसंच आपल्या नवऱ्याचं आयुष्यही तेवत राहील. म्हणून खरं तर हे व्रत करायचं असतं. शौर्यासाठी तुला हे व्रत करायचं आहे. त्यावर आता हे ऐकून ऊर्जा म्हणते, मी व्यवस्थित करेन सासूबाई सगळं. त्याबरोबर मग विजया म्हणते, आता एक काम कर, जा आणि पहिले ही समई स्वच्छ घासून घे. त्यानंतर मग प्रसाद बनव. तोपर्यंत संध्याकाळ होईल. मग संध्याकाळी या समईची पूजा कर व्यवस्थित आणि त्यानंतर मग तू तुझ्या व्रताला सुरुवात कर. काय समजलं ना? त्यावर ऊर्जा म्हणते, हो सासूबाई, तुम्ही काळजी करू नका, मी हे व्रत अगदी व्यवस्थित पूर्ण करेन. त्यानंतर मग आता लगेचच ऊर्जा ही तिकडनं पुढे जाऊ लागते. आईसाहेबांना विजयाचं हे वागणं बिलकुलच आवडलेलं नसतं, पण शांत राहण्यावाचून आईसाहेबांकडे काहीही पर्याय नसतो. विजया शौर्याला सांगते, शौर्य अरे काळजी करू नकोस, ती स्वतःहून म्हणाली आहे ना की तिला जमेल म्हणून, तर तिला जमेल, ती व्यवस्थित करून दाखवेल. आता विजया पुन्हा ऊर्जाला हाक मारते आणि म्हणत असते, ऊर्जा बघ बाई, नाही म्हणजे तुला जमत असेल तर कर. तसं काही माझी तुझ्यावरती जबरदस्ती नाही आहे. नाहीतर उद्या जर तुझ्या केसचं काही कमी जास्त झालं तर तू म्हणशील की मला कामाला लावलं त्यामुळे मी केस हरले. असं काही तर होणार नाही ना? नाहीतर नको करूस बाई तू हे व्रत वगैरे. तू केलं नाहीस तर मी काही तुझ्यावर जबरदस्ती करू शकत नाही ना. मी तुला काही बोलणार नाही आहे. ऊर्जा म्हणते, नाही असं काही होणार नाही, मला जमेल, मी करेन, मी व्रतही करेन आणि मी माझं सगळंसुद्धा व्यवस्थित सांभाळेन. त्याबरोबर हे ऐकून मग विजया म्हणते, शाब्बास, जा मग आता मी सांगितल्याप्रमाणे तयारीला लाग. तुला सगळं काही तसंच करावं लागेल ना. मग आता ऊर्जा ही तिकडनं जाते. विजयाला आनंद होत असतो. ती म्हणत असते, बघ उद्या काहीही झालं तरी मी तुला काही कोर्टात उभं राहू देणार नाही. आता रात्रीची ऊर्जा तिचं काम करत हॉलमध्ये बसलेली असते आणि तिचं बरोबर त्या दिव्यावरती सुद्धा लक्ष असतं. मग तिकडे आता दिव्या येत म्हणते, ऊर्जा अगं तुझं लक्ष कुठे आहे? चल दिव्यातलं तेल संपलं, पुन्हा दिव्यात तेल घालायला जा. मग आता ऊर्जा तिकडे तेल घालायला जाते. त्यावेळी शौर्य तिकडे येतो आणि ऊर्जाला म्हणतो, ऊर्जा तू तुझं काम करत बस, मी इथे समईजवळ थांबतो. समईतलं तेल संपलं की मी तुला येऊन सांगतो, मग तू येऊन तेल ओत.
म्हणजे तुझं कामही होईल आणि व्रतही होईल, कळलं का? त्यावर ऊर्जा होकार देते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. धन्यवाद.